राज्य शासनाची ही भूमिका आहे की खेड्यापाड्यात म्हणजे पूर्वी रस्ता तिथे एसटी, मी तर असं म्हणतो एसटी तिथे एसटी, म्हणजे शेड्यूल ट्राप आमचा बांधव जो दरी खोऱ्यांमध्ये राहतो त्यांना सुद्धा एसटीची सुविधा मिळाली पाहिजे. त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. 8,300 ज्या गाड्या घेते त्यामध्ये आम्ही 100 गाड्या मिडी सुद्धा बसेस घेतल्या, जेणेकरून दऱ्याखऱ्यातल्या सगळ्या आपल्या आदिवासी बांधवांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. आणि ती योजना आम्ही लवकरात लवकर चालू करतोय. आमच्याकडे असलेल्या 9 मीटरच्या एसटी सुद्धा आम्ही खेड्यापाड्यामध्ये म्हणजे गल्लीबोळामध्ये ज्या आमच्या रिक्षा टॅक्सीची लोकांना अपेक्षा असते त्या ठिकाणी आम्ही आमच्या बसेस नेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तरी सुद्धा जर छोट्या गाड्या ज्या आहेत त्यावर प्रवासी वाहतूक करण्याची मुभा सर्वसामान्य त्या वाहतूकदारांना जर हवी असेल तर आम्ही ॲग्रिगेटर पॉलिसी या 2 ते 3 दिवसातच जाहीर करतोय, जेणेकरून त्या ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये यांना घेऊन त्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक कशी सुरळीत करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित केला तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ह्याच 13 जे डहाणूजवळ झालेल्या अपघातामधला जो मालक होता, आम्ही मालक आणि चालक दोघांवर गुन्हा दाखल केला, परंतु मालकानं असं दाखवलं की माझा आणि त्या ड्रायव्हरचा वगैरे काही संबंध नाही आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी ते लायसन्स वगैरे होतं ते दिलं आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर मोबाईल जो आहे तो पोलिसांनी त्याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर निदर्शनास आलं की तो सुद्धा त्यामध्ये आहे आणि त्याला सुद्धा म्हणजे मालक आणि चालक दोघांवरही गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि जखमींना मदतीकरता महसूल खात्याकडे अजूनही उर्वरित जी लोक आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. मी मगाशीच म्हणालो त्यानुसार मृतांच्या वारसांना प्रत्येक 5 लाख रुपये कबूल सुद्धा केलेले आहेत. डहाणू तालुका जो अपघात 18/5/26 रोजी झाला, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यामुळे MH14 DC 7474 या वाहनाचे परमिट सुद्धा आम्ही रद्द केलेले आहेत. म्हणजे जेवढी कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल ती कठोरात कठोर कारवाई परिवहन विभागाच्या माध्यमातून करण्यात येईल.